एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। श्रीगोंदा तालुक्यातील लिंपणगाव येथील सिद्धेश्वर मंदिराचे लोखंडी दरवाजाची कुलपासह असलेली लोखंडी साखळी तोडून मंदिरात प्रवेश करत मंदिरात असलेली दानपेटीची लॉक तोडून दानपेटीत असलेली रक्कम चोरणारा आरोपी पोलिसांनी जेरबंद केला। याबाबत मंदिराचे पुजारी सौरभ शिवप्रसाद गुरव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांना सदरचा गुन्हा शुभम बबन भापकर राहणार गुंडेगाव तालुका नगर याने केल्याची गोपनीय माहिती मिळाली होती। याचा शोध घेत असताना तो इसम वारंवार ठिकाण बदलून राहत असल्यामुळे आरोपीचं ठाव ठिकाण मिळत नव्हते। पोलीस अंमलदार मनोज साखरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून आरोपीस पारगाव परिसरातून ताब्यात घेण्यात आलाय। आरोपीकडे विचारपूस करता त्याने सिद्धेश्वर मंदिर लिंपणगाव इथं चोरी केल्याची कबुली दिली आहे। आरोपीकडून दानपेटीतून चोरलेले रक्कम, गुन्हा करताना वापरलेला हत्यार, स्क्रूड्रायव्हर, हेक्सापान, खुरपे असा मुद्देमाल जप्त केला। आरोपीने श्रीगोंदा येथील शनी मंदिर तसेच त्याचे गाव गुंडेगावच्या रामेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून रोख रक्कम चोरल्याची कबुली दिली। सदर गुन्ह्याचा अधिक तपास ज्ञानदेव भागवत व मनोज साखरे करतात। आवाज जनतेसाठी गणेश कांबळे, श्रीगोंदा। 30 जून 2025 रोजी लिंपणगाव जे आहे, लिंपणगावचं प्रसिद्ध ग्रामदैवत आहे सिद्धेश्वर महाराजांचं मंदिर, त्या ठिकाणी दानपेटी फोडून तिथलं जे काही दरवाजा वगैरे होता तो तोडून एक्सपर्टनी त्याची साखळी वगैरे कापून ती दानपेटी फोडून त्यातला मुद्देमाल चोरीला गेला होता। त्याच दिवशी पोलीस स्टेशनच्या बाजूला असलेले शनी मंदिर जे आहे त्याही ठिकाणी दानपेटी फोडण्याचा प्रयत्न केला गेला होता। लोकांच्या भावना लक्षात घेता अतिशय गांभीर्याने सदरचे दोन्ही गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रयत्न करत असताना काही तांत्रिक पुरावे मिळाले। त्यानुसार हा जो गुन्हा आहे हा नगर तालुक्यातील गुंडेगाव येथील जो आरोपी आहे शुभम बबन भापकर यांनी केलेला आहे असे कळाले। गुन्हा घडल्यानंतर तात्काळ 3 ते 4 तासात माझ्या टीमने तो डिटेक्ट केलेला होता, पण आरोपी मिळून येत नव्हता। तेव्हापासून आम्ही कंटिन्यू त्याच्या वॉचवर होतो। तो आरोपी मिळालेला आहे। ज्या हत्यारांनी त्यांनी हे गुन्हे केलेले आहेत त्या हत्यारं जप्त करण्यात आलेले आहे। तसेच मंदिराची दानपेटी फोडून जो मुद्देमाल गेलेला आहे तोही पूर्णपणे हस्तगत करण्यात आमच्या टीमला यश आलेलं आहे। तसेच इंट्रोगेशन दरम्यान याच आरोपींनी नगर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतही मंदिर चोरी केली असल्याचे समजलेले आहे। तसं आम्ही नगर तालुका पोलीस स्टेशनचे जे सहाय्यक पोलीस निरीक्षक गीते साहेब आहे त्यांनाही कळवलेलं आहे, तेही पुढील कार्यवाही करत आहे। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।